बैठकीचे सगळ्यात आधी संघटनात्मक आहे आणि ज्या विधान परिषदेच्या निवडणूक आहेत तेही विषय महत्वाचा आहे. मला असं वाटतं पदवीधरची तयारी ती सुद्धा शिवसेनेनं सुरू केलेली आहे. मराठवाड्यात सगळीकडे मी फिरतोय. काली मी 2 जिल्ह्यात जाऊन आलो, बीड धाराशिवला जाऊन आलो, आजही मी लातूर नांदेडमध्ये आहे. मला असं वाटतं शिवसेनेत एक काही प्रमाणात मधल्या काळात थोडे बहुत इकडं तिकडं जाण्यामुळं काही प्रमाणात शिवसैनिकांमध्ये होती थोडीशी नाराजी म्हणा, थोडंसं खतखत म्हणा. या सगळ्याच्या त्या ठिकाणच्या रिक्त जागा सुद्धा सगळ्या भरून टाकल्या आम्ही आणि एक ताकदीनं शिवसेना पुन्हा एकदा नांदेड जिल्ह्याची ताट टाकून कामाला लागण्याचा निर्धार आजच्या बैठकीत झालेला आहे. विधान परिषद निवडणुकीच्या निमित्तानं आपण आलाय, मात्र जे उमेदवार आहेत आणि जे खासदार आहेत ते म्हणजे दोघंही बैठकीला अनुपस्थित. नाही, उमेदवारांना आम्ही काही बोललो नाही. खासदार पण त्याच कामात आहे. जे उमेदवार खासदारांचे पुत्र आहे त्याला शिवसेना पूर्णपणे मतदान करणार आहे. त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की त्यांनी याला इथं उपस्थित राहणं काही आवश्यक असं मला नाही वाटत. किती तडजोड आहे सर? हा 13 नगरसेवक फक्त आपल्याकडे आहे. 13 नाही 29 आहे. 29ची संख्या आहे. पण उमेदवाराला महाविकास आघाडीनं पाठिंबा दिलेला आहे आणि मला असं वाटतं गुप्त मतदान आहे. त्याच्यावर फार आता मी बोलणं योग्य. आष्टेकर साहेबांबद्दल नेहमी चर्चा होत असते. काय विरोधकांना चर्चा सगळ्यांचीच होत असते. एकट्या आष्टेकरांची चर्चा होते अशातला काही भाग. 2 वर्ष झालं निवडून आल्यापासून अशा पद्धतीनं शिवसेनेच्या उद्धवजींच्या नेतृत्वाखाली खासदारांच्या विषयी अशा पद्धतीनं अफवा 2 वर्ष आणि मीडिया सुद्धा दर महिन्याला अशा पद्धतीनं. आता तुम्हीच किती वेळेस बातम्या दाखवल्या. काय झालं कुठे काय झालं? दर आठवड्यात तुम्ही 15 दिवसाला काहीतरी बातमी काढता. असं झालं जाधवचं, असं झालं आष्टेकांचं, तसं झालं. कुठं झालं काय झालं नाही. सगळे व्यवस्थित आहे. काल ओमदादाच्या ऑफिसमध्ये माझी बैठक झाली. आष्टेकर आज नव्हते परंतु आमचं बोलणं झालं. त्याच्यामुळे मला असं वाटतं या अफवा आहे सगळ्या गोष्टी, काही होणार नाही. 2-4 वर्षांपासून मंत्री प्रतापराव जाधव वेगळाच दावा करत आहेत. आमचं पूर्ण फायनल झालेलं आहे, मुहूर्त पण ठरलेला आहे असं सांगत आहेत. ठीक आहे ना, ठरलं असेल. आता प्रतापराव जाधव आमच्या पक्षाच्या लोकांविषयी सांगता. मला असं वाटतं त्यांच्याच पक्षात किती असंतोष आहे तो त्यांनी बघावा सगळ्यात आधी. किती जागा निघतील सर? कोणत्या? 6 तर नाही हे पहा, आम्ही लोकशाहीच्या संवर्धनासाठी, संविधानाच्या रक्षणासाठी उभे आहोत. भारतीय जनता पार्टीनं निवडणूक हे इलेक्शन न ठेवता सिलेक्शन करण्याचा निर्णय घेतला. मतदाराला मतदान सुद्धा करता येऊ नये अशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टी निवडणुकीची व्यूहरचना करते. कारण मतदानामध्ये भारतीय जनता पार्टी पराभूत होऊ शकते असं भारतीय जनता पार्टीला 100% वाटतं. म्हणून कित्येक ठिकाणी उभ्या राहिलेल्या उमेदवाराला वापस घेण्यासाठी दबाव आणला गेला, सत्तेचा वापर केला गेला, खोट्या केसेस केल्या गेल्या. परंतु या सगळ्या याच्यातही महाविकास आघाडी म्हणून, आम्ही शिवसेना म्हणून या भारतीय राज्यघटना जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहिली तिच्या संरक्षणासाठी आम्ही निवडणुका लढतो. यश अपयश ही वेगळी बाजू आहे, परंतु या संविधानाच्या रक्षणासाठी मतदानाचा जो अधिकार आहे तो मतदाराला मिळाला पाहिजे याच्यासाठी आम्ही लढतोय. आमदार हेमंत पाटील यांनी वक्तव्य केलंय की घोडेबाजार सुरू आहे आणि मतदार आणि उमेदवारांमध्ये ठरलेलं आहे, पैशाशिवाय कोणीही मतदान करणार नाही. महायुतीतलेच एक उमेदवार आमदार असं म्हणतात. आता आम्ही म्हणत होतो घोडेबाजार, तर तुम्ही खोटं म्हणत होता. आता महायुतीचा सत्ताधारी पक्षाचाच एक आमदार जर असं बोलतो आणि त्यांच्याच पक्षाचे म्हणजे त्यांच्या आघाडीचे लोक इथं उभे आहेत, घोडेबाजार कोण करू शकतो, कोणात तेवढी शक्ती आहे तुम्हाला चांगलं माहिती आहे माझ्यापेक्षा. आज समोरचा उमेदवार जो आहे त्याच्या मागे कोण आहे, सत्ताधारी पक्षाचा आहे, आणखी कोणत्या सत्ता आहे, आणि त्याच्यामुळे घोडेबाजार करण्याची क्षमता कोणत्या उमेदवार आहे, तर सत्ताधारी पक्षाचेच उमेदवार आहे. आणि याला दुजोरा आता मी बोललो असतो तर तुम्ही म्हटले असते विरोधी पक्ष काही बोलतो, पण स्वतः सत्ताधारी पक्षाचाच आमदार हेमंत पाटलाच्या रूपाने तर बोललेला आहे. मला वाटतं हे युतीचं मला असं वाटतं स्वरूप अशा पद्धतीनं बिभत्स स्वरूप घोडेबाजाराचं बरं झालं हेमंत पाटलांनी लोकांच्या समोर आणलं. चव्हाण काही वेळा अगोदर बोलले आणि ते म्हणाले की शाळांना सध्या सुट्टी आहे म्हणून काही नगरसेवक सहलीला गेले असतात. निवडणूक आयोगाने सहली करणं, नगरसेवकांना कुठं नेणं याच्यावर बंदी घातलेली आहे. माझ्या माहितीप्रमाणे जे आदेश निघाले होते ते आता शाळेला सहलीला दरवर्षी शाळेला सुट्ट्या काही याच वर्षी नाही लागल्या. दरवर्षी अध्यक्ष चव्हाण यांचे नगरसेवक जातात का सहलीला? आपण माझा प्रश्न आहे ना. याचाच अर्थ तुमच्या नगरसेवकावर तुमचा विश्वास नाही, तुम्हाला भीती आहे म्हणून घोडेबाजार चालू आहे. सहलीला नगरसेवक जातात,
वाटतं अशोक चव्हाण आणि हेमंत पाटलांनी हे सगळ्या जनतेसमोर आणलं महाराष्ट्राचा. मी त्यांचा आभार मानतो. विधान आमचे परिषदेचे नगरसेवक सुद्धा सहलीला गेले सर एमआयएमचे नगरसेवक. ज्यांचा कोणालाही पाठिंबा नाही असे नगरसेवक सहलीला आहेत. मला असं वाटतं आता ते फार स्थानिक विषय, कोण लिहिलं गेलं आणि कोणाच्या घरी पोरांना सुट्टी आहे हे आता मला असं वाटतं तुम्हाला चांगलं माहिती आहे. मी त्याच्यावर विधान परिषदेचे वंचितचे उमेदवार तिसरे जे आहेत त्यांनी आरोप केलाय की सर्व जे नगरसेवक आहेत त्यांना किडनॅप केलेलं आहे. आज त्यांनी तक्रार दिली आहे. हे किडनॅप बिडनॅप नाही, सगळे स्वच्छेनं जातात. हे काय किडनॅप कोणी कोणाला करत नसतं. कोणा दम नाही आता असा किडनॅप करण्यासाठी. मला असं वाटतं सत्ताधारी पक्ष याच्यात आघाडीवर आहे आणि भीतीचं वातावरण त्यांच्याच सर मनात. संभाजीनगरमध्ये म्हणजे एमआयएमचा जो उमेदवार आहे उमेदवार दिलेला आहे एमआयएम विधान परिषदेसाठी कशामुळे संख्याबळ नाही काहीच नाही कशामुळे एमआयएमचा उमेदवारच नाही सांभाळणार तुमच्या माहितीच उमेदवार नाही. हो आरोपी असतात ज्यांच्यावर 302चा आरोप आहे. स्वतःचे वाहन घेऊन पोलीस जातात, खाजगी गणवेशात जातात. जर तुम्ही ड्युटीवर असेल तर तुम्ही पोलिसांचा गणवेश घातला पाहिजे. असं असताना एक मुख्याध्यापक या लोकांना रात्री इथं का फिरतं, त्याला मारहाण होते, बेदम मारहाण होते, त्याला गाडीत कोंबलं जातं, त्याच्यात त्याचा मृत्यू होतो. असं असतानाही या लोकांचा जामीन झालेला अशी मला माहिती मिळालेली. याचाच अर्थ या पोलिसांना वाचवण्यासाठी सरकार प्रयत्न करतंय, पोलीस प्रयत्न करतात. परंतु आम्ही असं होऊ देणार नाही. यांचा जामीन तर रद्द करू, यांच्यावर 302चा गुन्हा दाखल करू. जर नाही केला तर मी स्वतः कोर्टात जाईल. मुख्यमंत्र्यांना आज पत्र लिहिलेलं आहे. पण येणाऱ्या आठवड्याभरात मी कोर्टात सुद्धा या संदर्भात जाईल. पोलिसांची चौकशी निष्पक्ष झाली पाहिजे. नरेंद्र मोदी यांना 12 वर्ष पूर्ण झालेली आहेत. या 12 वर्षामध्ये खरंच भारत विकसित झाला आहे. खूप झालेलं आहे, खूप झाला. चला.